हॅलो, नमस्कार सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल दी सिम्पल लाईफ. आणि आज मी आली ग्रोसरी शॉपिंग करायला. वीकली ग्रोसरी शॉपिंगसाठी जाते मी इथे. आणि मला म्हणजे खरंच मला आवडतं वीकली शॉपिंग करायला. आठवड्यातनं एकदाच जायचं आणि आपल्याला ज्या हव्या नको त्या सगळ्या वस्तू एकाच ट्रिपमध्ये घेऊन यायच्या. हे सगळे इथे फिश आणि रिलेटेड आयटम्स आहेत सगळे. सॉरी, फिश नाही, फ्रोझन चिकनशी रिलेटेड मटन आणि त्या काय असं कबाब वगैरे जे बनवलेले असतात ना, रेडीमेड मिळतात ना, त्याचं सेक्शन आहे ते. इथे मला इतकी सवय झाली आहे, मागची 4 वर्ष मी ह्याच मॉलमध्ये येते. म्हणजे हे गल्फ हायपर मार्केट म्हणून आहे आणि इथेच येते मी. इथेच व्हेजिटेबल शॉपिंग करते. फ्रूट्सची शॉपिंग इथे असते. फिशसाठी आम्ही कधीतरी दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जातो जिथे जास्त फ्रेश मिळेल. इथेही छान असते, पण दुसऱ्या मॉलमध्येही कधीतरी घेतली जाते. पण इथे शक्यतो मी व्हेजिटेबल शॉपिंगसाठी येते. ही सवय झाली आहे. एका लयबद्ध पद्धतीने असतं माझं. तरी आज मी घेतलं नाही आहे गार्लिक वगैरे सुरुवातीला तिथे, कारण की गार्लिक होतं घरी. कधी एखाद्या आठवड्याला आपण जास्त घेतो, 1-1 किलो घेतलं तर मग ते दुसऱ्या आठवड्यालाही पुरतं. मिरच्या थोड्या घरी होत्या, मी घरी येताना बघून येते फ्रीजमध्ये काय काय सामान आहे. हे बॅक साईड आहे बघा, इथे सगळं मटन आणि चिकनचे आयटम्स ठेवलेले आहेत. म्हणजे फ्रेश चिकन वगैरे तिथे तुम्हाला कट करून दिले जाते. फ्रेश चिकन म्हणजे इंडियाला जसे जिवंत चिकन असतात ना, तशा नसतात ठेवलेले इथे. पॅकच असते चिकन, पण होल चिकन असते, त्याचे पीसेस करून देतात. तिथे आलं घेतले मी थोडं. आणि इंडियन आलं जे असतं ना आपलं जिंजर, ते खूप महाग मिळतं. पण इंडियनच घेते कारण तेच टेस्टला म्हणजे चांगलं असतं. आता मागच्या आठवड्यात जास्त होतं घेतलेलं. कधी किंमत कमी असते तर त्यावेळेला मी जास्त घेऊन ठेवते. मग त्यामुळे मागच्या आठवड्याचं आहे तर मग आता मी म्हटलं थोडंसं कमी घेऊया. सुरण बघितलं पण अगदी मातीने भरलेलं होतं, पण म्हणून म्हटलं नको. सुरणही मिळते इथे. सगळ्याच आपल्या इंडियन भाज्या मिळतात. छान असतात, फ्रेश असतात आणि छान कॉस्टली पण असतात. आणि थोडंसं बीट वगैरे घेते. दुसरं बीट घेते, म्हणजे आठवड्यातनं कधीतरीच कापतो, काही रोज बीट कापत नाही. सलाडसाठी यूज करतो. बीटची भाजी वगैरे मी करत नाही, म्हणजे मला येतच नाही बीटची भाजी. कारण बीटचा हलवा वगैरे होतो पण मला नाही येत. बीट कम्पॅरेटिव्हली इथे स्वस्त मिळतं. मग बीट घेतलं मी थोडंसं. आणि इथून मला इतकी सवय झाली आहे ना की माझा एक ठरलेला रूटीन आहे वीकली यायचं. ज्या पाहिजेत त्या भाज्या घ्यायच्या. आठवड्याभरात दुसरं काही घेण्याची आपल्याला गरज लागत नाही. साधारण माहिती असतं 2-4 भाज्या घेतल्या की आपल्याला आठवड्याचं काम होऊन जातं. आणि चिकन वगैरे फ्रेश आणता येतं आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा. तर हे शिराळं आहे, तर मी मोठं शिराळं घेतलं. की शिराळ्याचं स्पंज बनवतात बघा, तशी शिराळ्याचं नाही बनवत, दोडक्याचं बनवतात. शिराळं दोडकं एकच आहे की वेगळं आहे, नक्की नाव आठवत नाही मला. तुम्हाला माहिती असेल तर सांगा. स्पंज मिळतं मार्केटमध्ये, जे आपण हातपाय घासण्यासाठी वगैरे अंघोळीच्या वेळेला यूज करता येतं. ते बनवायचा विचार होता, पण हे पूर्ण सुकून गेलं. मी अगदी मोठं जून बघून आणलं होतं पण ते सुकलं. तर ते दुसऱ्या याचं बनतं स्पंज. इथे खूप महाग मिळतं म्हणून म्हटलं चला आपण घरीच ट्राय करून बघूया. याची भाजी पण छान होते, चणा डाळ वगैरे घालून. पण मी हे खास सुकवण्यासाठीच आणलं होतं, तर म्हणून ते एकच घेतलं मी. नंतर तोंडली घेतली. आता इथे आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे ना भाजीची तेवढी क्वांटिटी घेता येते. म्हणजे तुम्ही अर्धा किलो पाहिजे तर अर्धा किलो घ्या. म्हणजे एक राऊंड फिगरचीच काही गरज नसते. तुम्ही 100 ग्रॅम, 150, 225 ग्रॅम, 230 ग्रॅम किती घेतली तरी चालते. आपल्या गरजेप्रमाणे घ्यायची. आणि त्या पिशवीला गाठ मारून ती दुसऱ्या काउंटरवर एका द्यायची. मी ते दाखवते पुढे. तिथे ती लोकं वजन करून त्याचा रेट फीड असतो त्यांच्या मशीनमध्ये, त्याप्रमाणे टॅगिंग करून देतात आपल्याला. आणि मग फायनल काउंटरला आपण त्याचं बिलिंग करू शकतो. हे आहे डाळिंब. इथे इजिप्तवरून आलेले डाळिंब आहेत, खूप छान आहेत. आणि सीझनमध्ये खूप स्वस्त पण मिळतात ते आणि खूप छान असतात. खूप मोठे आहेत, म्हणजे हे 1.5 किलो तरी असतील. तर मी डाळिंब घेतले. सगळ्या प्रकारची फळं मिळतात. आपली इंडियाची ऑरेंजेस खूप छान मिळतात, पाकिस्तानवरनं येतात, इंडियाचे असतात आणि इजिप्तचे असतात. सँड्रा म्हणून मिळतात, खूप छान असतात त्यांची क्वालिटी. तर ऑरेंजेस आणि ॲपल हे असतं, आठवड्याला घेतो आम्ही. अधूनमधून मुलांना आवडतं खायला. म्हणजे
इथे कारण स्नॅक्ससाठी तशी फारशी दुकानं अवेलेबल नाही आहेत, मॉलमध्येच यायला लागतं. रोड साईड तुम्हाला काही मिळत नाही. त्याच्यामुळे मग बाहेरचं जे स्नॅकिंग आहे ते खूप कमी होतं. त्यामुळे फ्रूट वगैरे काहीतरी लागतं, गोड खाण्याची इच्छा झाली रात्री जेवणानंतर तर मुलांसाठी ऑरेंजेस 7-8 ऑरेंज घेतले तर 7-8 ऑरेंज 3-4 ॲपल असं घेऊन आठवडाभर जातो त्याच्यावरती. इथे ॲपल आहेत बघा, ग्रीन ॲपल पण मिळतात, ते दुसऱ्या साईडला असतील. ह्या बाजूला इथे केळी आहेत आणि त्याच्याच बाजूला आहे कांदे बटाट्यांचं सेक्शन. थोडेसे कांदे घेतले. ही इथे फ्रूट्सच्या बॅक साईडला आहे फिश. बघितलं छोटंसं आहे पण चांगली फिश येते, रिझनेबल असते. फिश खूप छान मिळतात UAEला. तर मी इथे आहे सध्या UAEला आहे आणि UAEचं गल्फ हायपर मार्केट म्हणून आहे. यांच्या ब्रँचेस आहेत खूप सगळीकडे. ते ही माझ्या घराच्या फार जवळ आहे ना, तिथे मी येते. गाजर घेते थोडे, थोडं ब्रेड कधी घेते, म्हणजे आठवड्यातनं एखाद ब्रेड तर घेतेच. कधी चहाबरोबर खाता येतो, कधी ब्रेड पॅटीस, ब्रेड पकोडा बनवता येतो. पटकन जर उठायला उशीर झाला तर मुलांना स्कूलमध्ये द्यायला बरं पडतं. आणि जे स्नॅक्सचे 2-3 आयटम आठवड्याला घेते, कारण की अधेमध्ये जात म्हणजे लांब असलं तर मग जाता येत नाही किंवा ऊन असेल खूप तर मग कंटाळा येतो. म्हणून मी गेली 4 वर्ष इथेच येते आणि 4 वर्षात मला इथे एकदम सवय झालेली आहे. आणि मला आवडतं की एकाच वेळेला आपलं सगळंच घेऊन होतं, पुन्हा पुन्हा मार्केटमध्ये जायला नको. पण त्याचं कधीकधी असं खंत वाटतं की अरे आपण काय होतं की दर दिवशी बाहेर पडत नाही, पाय मोकळे होत नाहीत थोडे, कारण की रेग्युलरला वॉकला जाणारी व्यक्ती नाही आहे मी. इथे आहेत लिंबू, आफ्रिकन लिंबू आहेत. एका ऑरेंज एवढी त्यांची साईज आहे. लेमन झेस्ट हवं असेल ना केकमध्ये टाकायला तर ते लिंबू चांगले आहेत. अदरवाईज मी आपले इंडियन छोटे लिंबू आहेत, त्यामध्ये खूप छान रस असतो आणि खूप आंबटपणा असतो, ते लिंबू घेते. टमॅटो घेते, टमॅटो पण आठवड्याचे घेते. पालेभाज्या बघा इथे मी दाखवते तुम्हाला मुद्दाम की केवढी छोटीशी जुडी आहे ती आणि 24 रुपयाला मिळते, म्हणजे 1 दिरमची एक जुडी मिळते. मेथी बघा, ही मेथी आहे 1 दिरमची, म्हणजे 24.5, सॉरी. शेपूची भाजी पण मिळते, पालक पण आहे, लाल माठ पण आहे, कोथिंबीर पण आहे, कढीपत्ता पण इथेच मिळतो, पुदिना पण इथेच ठेवलेले असतात थोड्या थोड्या जुड्या. थोडी क्वांटिटी काढून ठेवतात, ती संपली ना की तिथे बाजूला बॉक्स असतात, त्यातले काढून तिथले वर्कर असतात ना पुन्हा ठेवतात. हे बकचॉय बघा, हे सगळ्या वर्ल्डच्या भाज्या मिळतात इथे. बकचॉय चायनीज आहे. हे आपला लाल माठ, इतकी छोटीशी जुडी आहे ना ती की 5-6 घ्याव्या लागतील एक वेळची भाजी करायला. पण भाज्या खूप छान फ्रेश असतात ना, त्यांची पालेभाज्यांची चव मला इथली खूप आवडते. हे ग्रीन ॲपल्स ठेवलेले आहेत इथे. मी शक्यतो ग्रीन घेत नाही, आपले इंडियनच घेते. इथे डोसा बॅटर आहे, पराठा आहे, मलाबार पराठा, चपात्या मिळतात. कधी बरं नसेल ना तर इथून मग चपात्या वगैरे घ्यायला खूप बरं पडतं. पण त्या घरी नेऊन शेकवायलाच लागतात. पण इंडियाला जसं मिळतं ना इडली डोशाचं तयार पीठ, तसं इथेही मिळतं. कारण की दरवेळेला काय असं होत नाही ना की आपण अगदी तयारच ठेवलं इडली डोशाचा आटा, तर मग तेही मिळून जातं इथे. बॅक साईडला तिथे बघा अंडी ठेवलेली आहेत सगळी. अंड्यांचा मी असं करते की एक ट्रे घेऊन येते एकदाच. कारली इथे मला वाटतं सगळ्यात जास्त मिळतात. भाज्या ज्या आहेत ना त्या खूप महाग आहेत, मग कारली मुलं नाही खात ना जास्त, त्याच्यामुळे मग कारली मी थोडीशी कमीच घेते. मला पर्सनली स्वतःला कारलं खूप आवडतं. आईची जशी ज्या पद्धतीने करायची ना आई कारलं, त्याच पद्धतीने मी करते. कधीतरी नक्की रेसिपी शेअर करेन. हे बघा इथे आता ज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत ना, सगळे पॅकेट घेतलेले आहेत, हे घेऊन इथे ह्या काउंटरला यायचं आणि इथे सगळं ठेवायचं. मग ती लोक वजन करतात आणि वजनाप्रमाणे त्याच्यावरती टॅगिंग करून ती लोक मशीनमधून टॅग येतं आपलं जेवढं वजन असेल त्याप्रमाणे, आणि मग ते टॅग त्याच्यावरती लावलं जातं. आता निघालो इथून आम्ही. ही भिंत बघाल ना, ही जी भिंत आहे ही सगळी बिस्किटांची भिंत आहे. खूप छान छान मारी बिस्किट, पार्ले बिस्किट, मोनॅको बिस्किट, क्रॅकजॅक बिस्किट, सगळ्या प्रकारची बिस्किटं आहेत. आपलं हॅपी हॅपी पण मिळतं इकडे. नाही हॅपी हॅपी नाही, बॉर्बॉन बिस्किट.
इथूनच इकडेच आतमध्ये थोडं गेलं की सॉसेसचं सेक्शन आहे. ॲक्च्युली मग काय होतं माहिती आहे, एक छोटीशी गोष्ट खायला फिरायला जास्त लागतं. मग कधी कधी खूप कंटाळा येतो, चालून पाय दुखतात. पण सगळं एकाच वेळेला तुम्हाला अवेलेबल होतं, एकाच ठिकाणी अवेलेबल होतं. अगदी सुईपासून, धाग्यापासून, मिरर, केसाची फणी, तो सेक्शन वरती आहे. वरच्या फ्लोअरला तर आम्ही गेलोच नाही, कारण खाली फिरून फिरूनच पाय दुखायला लागले. आपलं प्रियाचं लोणचं मिळतं इथे. सगळ्या प्रकारची लोणची आहेत, कारल्याचं आहे, मिक्स आहे, लिंबाचं आहे, आल्याचं आहे, लसणीचं आहे, हळदीचं आहे, सगळ्या प्रकारची लोणची आहेत. प्रियाचं चिली पेस्ट एक मिळते बघा, चिली पिकल म्हणून असतं, चिली पेस्ट. पेस्टच असते चिलीची, पण इतकी अप्रतिम लागते. इथून मी ब्रॅगचं विनेगर घेते, थोडं कॉस्टली आहे पण ते चांगलं आहे. ॲसिडिटी ज्यांना होते तर त्यांनी ब्रॅगचं विनेगर घ्यावं. इथे मसाले मिळतात सगळे, गरम मसाले. ह्या सेक्शनमध्ये डाळी आहेत, पण ह्या पॅक्ड ज्या डाळी आहेत त्या खूप महाग असतात, त्याच्यामुळे दुसऱ्या सेक्शनमधून मी घेते जिथे ओपनमध्ये ठेवलेल्या असतात. थोडी प्राईस 15-20 रुपये प्राईस कमी होते. मग इथे अगदी तुमचा पॉपकॉर्नचा जो मका असतो ना तो मिळतो, चवळी मिळते, आपला नाचणी, ज्वारी, बाजरी सगळं मिळतं. पण चक्की नाही आहे, आणि चक्कीत गेलात तर तुम्हाला 1 किलो दळणाचे 80 ते 90 रुपये द्यायला लागतात. त्यापेक्षा जे रेडीमेड असेल तेच घ्यावं लागतं. हे छोटे छोटे पॅकेट्स आहेत बघा, गरम मसाल्यांचे पॅकेट्स आहेत, हे सगळे हे तीळ आहेत. आणि इतके महाग आहे तिकडे, खूप महाग मिळतात इथे तीळ. त्याच्यामुळे न्यू इयरला तिळाचे लाडू थोडे कमीच बनवायला लागतात. इथे सगळे गरम मसाले आहेत. हे मला एक बांबू स्क्वेअर पाहिजे होतं, म्हणजे केक वगैरे बनवताना आतमध्ये स्टिक टाकून चेक करता येते, पण एक असं मिळतच नाही. हे 100चं पॅक होतं, मग शेवटी मला 100चं घ्यायला लागले. हे सगळं देवाचं सामान ठेवलेलं आहे बघा इथे. देवासाठी लागणारं धूप, उदबत्त्या, कापूर आणि छोटी छोटी निरांजन वगैरे अशी ठेवलेली आहेत. कुंकू वगैरे मिळतं तिथे, जे सहसा इथे दुसरीकडे कुठे अवेलेबल नाही ना, ते कुंकू इथे मिळतं. काही तोरणं वगैरे असतात, पण ती इतकी महाग असतात, इंडियाला आल्यानंतरच घ्यावं लागतं तोरण. हे इथे सॉसेस आहेत, असे सिंगल बॉटल मी इथे चेक केल्या तर खूप महाग होत्या सॉसच्या. मग मी थोडं कधी कधी वीकली ऑफर असतात, तर त्यावेळेला मग मी विचार केला की जरा आपण वीकली बघू कुठे ऑफरमध्ये मिळतं आहे का. आणि पुढे जाऊन मला मिळालं होतं 3चा एक पॅक मिळाला, 10 दिरम्सला होता तो, म्हणजे 200-250 रुपये झाले त्याचे. तर मग मी ते घेतलं. इकडे बार्बिक्यू सॉसेस आणि आपल्या इंडियाचे जे चिंग्सचे आहेत ना चटणीज, चिंग्स चायनीज चटणी, ते सगळं मिळतं इथे. पण हां, इथे पिंक सॉल्टच्या नावाखाली हे जे सॉल्ट मिळतं ते काही बरोबर नसतं. किंमत बघा 23 दिरम आहे, 0.99, म्हणजे जवळजवळ 500 रुपयाचे येते छोटीशी बॉटल. आणि त्याला आपलं जसं मिळतं ना इंडियाला तशी टेस्ट नसते. ते खूप छान मिळतं. केप्रचं जे मिळतं ना सेंधव नमक, ते खूप छान असतं, ट्राय करून बघा एकदा. आता इथपर्यंत कोण व्हिडिओ बघत आलं आहे की नाही याचं मला जरा डाऊट आहे. ज्यांनी बघितलं असेल त्यांनी कमेंट करा की तुम्ही कधी केप्रचं मीठ ट्राय केलं आहे का. छोटंसं येतं पॅकेट, आणि आम्ही इथे उभे होतो मग लाईनमध्ये. खूप लाईन अशी नसते, तशी एखाद दुसरी असते, पण मग सामान लोकांनी जास्त घेतलेलं असतं, त्याच्यामुळे मग ते आपल्याला जास्त वेळ उभं राहायला लागतं. इथे सगळं ऑलिव्ह ऑइलचं सेक्शन आहे, आणि याचं काहीतरी चालू आहे टाईमपास. पिल्लूचा काहीतरी टाईमपास चालू आहे. असं हळूहळू ट्रॉली बघितलं ना किती हळूहळू सरकते. असं निवांत शॉपिंग चालते. तुम्ही जेवढं शांत निवांतपणे करता तेवढा तुम्हाला छान आनंद मिळतो त्याच्यातून. हे आपलं रोजचंच काम आहे, काम म्हणून न करता आनंद म्हणून मी करते, आणि त्याच्यात मला खरंच आनंद मिळतो. घरच्या नेहमीच्या लागणाऱ्याच वस्तू आहेत, थोडंसं निवांतपणे केलं तर त्याचा आनंद मिळतो आपल्याला, दुसरं काय. चला तर मग असेच व्लॉग्स येत राहतील अधूनमधून. कधी खूप लेट होतात, कधी येतच नाहीत, तर ट्राय करेन की व्लॉग्स एक रेग्युलर इंटरवल्सनी येत राहतील. पुढच्या ब्लॉगमध्ये आत्ता ह्या ज्या ठिकाणी घेतलेल्या भाज्या दाखवेन, आणि एखादी छानशी रेसिपी जी आहे ना ती शेअर करेन नक्कीच. तर बघत राहा समृद्धी सिम्पल लाईफ. काही सजेशन असतील तर नक्की सांगा.
आणि इथे संपत आलेला आहे व्हिडिओ. हा कुकीज वगैरे ठेवलेला आहे तिथे सगळ्या. आपली इंडियन्स भरपूर आहेत इथे, पण काय ओळख दाखवतील याची गॅरंटी नाही आहे. सगळ्या देशातनं लोक येतात.